सकाळपासून लय कोरड्या उलट्या होत आहेत. पाठारे साहेब घेऊन जा तुमच्या पाहुण्याला. तिकडे मध्ये मध्ये फुलं काढली पाहिजेत ना ग. याच्यात कशी काय काढणार फुलं बिलं? काय झालं नरसिंह? माझ्यावर ज्यांनी हल्ला केला होता त्याला पोलिसांनी अटक केली. अहो मी काय म्हणते, ऐका ना. तू माझी हायकमांड आहेस, तुझं ना ऐकून कसं चालेल बाबा? उद्या आपण एकत्र दिवाळीच्या खरेदीला जाऊया. चिऊ, गण्या, पांडू दादा सगळ्यांसाठी काही ना काहीतरी घ्यायचंय. अगं मग मी येऊन काय करू? का पांडूचे कपडे माझ्या मापाने घेणार आहेस? काहीतरी काय बोलता? ही मी यादी तयार केली आहे, जरा बघा ना आणि मला मदत करा. अगं पण या यादीत तुझं नाव कुठेच नाही आहे. कारण माझ्याकडे तुम्ही घेतलेल्या भरपूर साड्या आहेत. याला काय अर्थ आहे? तेवढ्या साड्या तर अहिल्या दर महिन्याला घेते. पण अहिल्याताई आणि माझ्यामध्ये फरक आहे. नाही, पण उद्या समजा माझ्यामध्ये आणि वामनमध्ये कॉम्पिटिशन लागली तर माझ्या बायकोकडे कमी साड्या आहेत म्हणून मी हारायला नको ना. काहीतरी काय बोलताय? गंमत केली ग. पण खरंच जानकी, एवढं सगळ्यांसाठी काय काय घेणार आहेस तर स्वतःसाठी का नाही काही घेत? कारण माझ्याकडे खरंच खूप साड्या आहेत. ठीक आहे, तुला ज्यांच्यासाठी जे काही घ्यायचं ते घे. पण मी जेव्हा तुझ्यासाठी काहीतरी घेईन तेव्हा तू मला अडवायचं नाहीस. नाही अडवणार. आणि आता माझ्या बायकोला मी मिठीत घेणार आहे, तेव्हा सुद्धा मला कोणी अडवायचं नाही. बाकी कोणी नाही अडवणार, पण तुमची बायको तीच मिठीत येणार नाहीये. जानकी, अहिल्या, काय झालंय? ऐन सणाच्या तोंडावर असा असहकार पुकारलायस तू? हा, दिवसभर घरात सगळ्यांना टाळत होतीस, आता इथे येऊन उभी राहिलीस. काय झालंय? अरे वा, मला आज पृथ्वी प्रदक्षिणाच घालावी लागेल. नाही, कारण तुम्ही माझी दखल घेताय. एवढं महत्व प्राप्त झालंय का मला या घरात? उगाच विषयाला फाटे पडू नकोस. काय झालंय? सणाचा दिवस आहे, पण तू कशातच नाहीयेस. घरात सगळी तयारी चालली आहे, फराळाची तयारी करत होते, तिथे तू मदतीला आली नाहीस. पण असंही नाही की तुला फराळ करता येत नाही. नशीब माझं, मला फराळ करता येतो एवढं तरी तुम्ही मान्य केलं. म्हणजे काय? इतकी वर्ष तुझ्याच हातचा फराळ खातोय ना मी, आताच काय झालं एकदम? समजा मी फराळ केला असता तर तुम्ही खाल्ला असता? नाही, कारण आता जानकीच्या हातचं तुम्हाला गोड लागतं ना. दुसऱ्याने कोणी केलं तर? अहिल्या, काही माणसं स्वतःची शत्रू असतात. तशी होत चालली आहेस तू. बहुधा तुला तुझा कंटाळा आला असावा किंवा माझा कंटाळा आला असावा. मला जानकीचा राग येतो. तो आत्ता विषय नकोय. दिवाळीचं काय करायचं ठरवलंयस तू? काय दिवाळीचं काय? काही करायचं नाही. तो फराळही नको आणि काहीही नको. एकदा या आनंदात सहभागी होऊन बघ. मजा घ्यायला शिक याच्यातली. फराळ करताना एखाद्या चकलीचा घास, एखाद्या करंजीचा घास खाऊन बघ. सगळी दिवाळी तुला त्यात सापडेल. पहाटे उठ, अभ्यंग स्नान कर. डोक्यातली सगळी जळमट आहेत ना, काढून टाक ग. काय आणि कसं सांगू तुला? हे 4 दिवस हसण्याचे असतात अहिल्या. हसायला शिक. आयुष्यभर हसत राहशील जर आत्ता असशील. म्हणजे आता नरसिंहाच्या जीवाला काही धोका नाही तर? म्हणजे
असं म्हणायला हरकत नाही आता तरी. काय झालं वागणेस? काही शंका आहे का? कसं आहे आत्याबाई, आता जो माणूस पकडला गेलाय तो फक्त एक प्यादा आहे. या सगळ्या कारस्थानामागे फार मोठी बिल्डर लॉबी आहे, ज्यांना ज्यांना साहेबांनी दुखावलं. पण हा जो कोणी माणूस आहे त्याच्याकडून त्याच्या कर्त्या करवित्यांची नावं नाही वदवता येणार? आत्याबाई, नावं वदवताही येतील, पण ती प्रकाशात येतीलच असं काही नाही. हे प्रकरण दाबून टाकण्यात येईल, त्यासाठी खूप पैसा ओतलाही जाईल. पण नरसिंह काही कोणी सोम्या गोम्या नाही आहे. त्याच्याच जीवाशी खेळून ही माणसं अशी सुटू नाही शकत. बरोबर आहे आत्याबाई तुमचं, पण साहेब आता सत्ताधारी पक्षात नाही आणि विरोधी पक्षातही. त्यामुळे कितीही हातपाय हलवले तरी काही होऊ शकणार नाही. आणि कदाचित साहेबांचा तसा मानसही नसावा. आत्याबाई, तुम्हाला तर चांगलं माहिती आहे, राजकारणामध्ये कधी कधी माणसाला गिधाड व्हावं लागतं. कारण गिधाडामध्ये कमालीचे पेशन्स असतात. माणसाचा शेवटचा श्वास निघेपर्यंत वाट पाहत राहतं. उद्या राजकारणाचे फसे वेगळे पडतील. साहेबांची गेलेली सत्ता साहेबांच्या हातात पुन्हा येईल. कदाचित या सगळ्याचा सूड त्यावेळेला उगवता येईल. सूड राहू देव. मला सूडापेक्षा नरसिंहाच्या जीवाची काळजी आहे. त्याला जपायला पाहिजे. आत्याबाई, त्यांचा एक फासा उलटा पडलाय, पण तो फासा असा उलटा पडलाय की तो फासा त्यांना फासापर्यंत घेऊन जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या पुढ्यात आपल्या नांग्या जमिनीत खुपसून बसण्यापलीकडे पर्याय नाहीये. पण तुम्ही नका काळजी करू. माझ्या जीवात जीव असेपर्यंत ती काळजी तर राहणारच. असो, आज जरा लवकर जा घरी. उद्या दिवाळीची पहिली आंघोळ आहे ना. अरुणाकडनं जरा उठणं बिटणं लावून घ्या. दिवाळीच्या फराळाची तर तयारी सगळी झालीच असेल तिची. आणि हो, आत्याबाईंनी डबा पाठवायला सांगितलंय म्हणावं. अहो, तो तर तयार असेलच. आत्याबाई, आतली टीप देतो, यावेळेच्या आज चकल्या विशेष आहेत बरं का. मी गुपचूप चाखून बघितल्यात. बरं, चला येतो. अच्छा. हे बघ, इकडे बसलीस ना, मी सगळ्या घरभर शोधलं तुला. चल चल, आवर लवकर, चल. नाही जानकी, मला माहिती आहे तू खरेदीसाठी चालली आहेस, पण मी नाही येणार. माझा नाहीये मूड. अमृता, एकदा घराबाहेर पडल्यावर सगळं व्यवस्थित होईल. चल. जानकी, मी खरंच नाही येणार आहे. हां, माझं एक काम कर, येताना गण्यासाठी एक छानशी बॅट घेऊन ये. मी त्याला शब्द दिलाय तसा. मी नाही आणणार. तू शब्द दिलायस ना, मग तू चल माझ्या बरोबर आणि घेऊन ये. जानकी प्लीज, मी नाही येणार आहे. तू नको फोर्स करूस. अमृता, मला माहिती आहे तुला काय होतंय ते, पण तू जर का अशीच घरामध्ये बसून राहिलीस तर. जानकी प्लीज प्लीज, नको मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करूस. तू कितीही आग्रह केलास तरी मी नाही येणार आहे. अमृता, दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि फक्त आजूबाजूला नाही, मनातल्या अंधारावर सुद्धा या प्रकाशाने मात करायची असते. जानकी, अगं, लग्नानंतरची ही माझी पहिली दिवाळी आहे. आर्यनचा पहिला दिवाळ सण तू नसताना कसा साजरा करू ग मी? तुम्ही लावलेल्या प्रत्येक दिव्यात जर मला आर्यनचा चेहरा दिसला तर काय करू मी? तुझ्या या प्रश्नांवर आमच्याकडे उत्तर नाही आहेत अमृता. माहिती आहे मला, आणि म्हणूनच मग कोणालाही त्रास द्यायची माझी अजिबात इच्छा नाहीये. जानकी, मी कितीही विसरण्याचा प्रयत्न केला ना तरी
तरी ही दिवाळी माझ्यासाठी सुतकाचीच आहे. काय ग, कोणाला शोधतेस? परशू शेटला. तुला माहिती का ते कुठे आहेत ते? मला माहिती आहेत ते कुठे आहेत, पण तुला कशाला पाहिजे? अरे तुझ्या ताईनेच मला सांगितले परशू शेठ जिथं कुठं असतील तिथं अजिबात जायचं नाही म्हणून. पण तू तर त्यांनाच शोधतेस ना. अरे आता आपल्याला समजा कळलं की एखादा माणूस बाबा या ठिकाणी आहे तर तिथं जायचं नाही ना, म्हणून शोधते. कालच आमच्या शाळेत एक आम्हाला म्हण शिकवली, अगं अगं म्हशी मला कुठं नेशी. तसं तुझं नको व्हायला म्हणून म्हटलं. हे गाण्या, उगा टोमणे मारू नको. तू जर त्यांना पाहिलं असेल तर तसं सांग. पाहायची इच्छा जरी झाली तरी ते तुला दिसणार नाहीत, कारण की ते गेलेत रमावतीला. तुला सांगितलं नाही वाटतं? मला कशाला सांगतील ते कोणाला काहीही सांगतात, म्हणून मला वाटलं तुला पण सांगितलं असेल. अचानक का गेलेत गावाला? फोन करून विचार ना, म्हणजे आपोआप कळेल. माझ्याकडे नाही नंबर त्यांचा, आणि मी कशाला लावू फोन? मला नाही आवडत तो माणूस. अगं फोन केल्यावर तुला कळेल ना ते कुठे गेलेत ते. मग आपण तिकडे जायचंच नाही. हे मी काय करून बसलोय नर्मदा? माझ्या स्वतःच्या हाताने माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. बाहेर मला इतका मान आहे, सत्ता माझ्या हातात आहे, पण माझ्या मुलीच्या बाबतीत मात्र मी काहीही करू शकत नाही. तिच्या चेहऱ्यावरचा हसू मी परत आणू शकेन का? मग काय उपयोग आहे या सगळ्याचा? मला आज तुझी खूप आठवण येते नर्मदा. अपराधीपणाची भावना माझी पाठ सोडत नाही. अमृताच्या आयुष्यातला हा अंधार कसा दूर करू मी? कसा बाहेर पडू या दुष्टचक्रातून? आत्या, या. वाह, काय सुंदर आरास केली दिव्यांची या जानकीनी. फारच छान रे. आत्या, दिवाळीत जी मजा आहे ना ती दुसऱ्या कुठल्याही सणात नाहीये बघ. ती खरं आहे. अरे मगासपासनं फडफड चाललीच होती तिची. तेल संपलं की दिवा विझणारच की रे. आयुष्याचं पण असंच असतं. भरा 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 वर्ष जातात आणि मग एक दिवस एकदम लक्षात येतं, आता निरोप घ्यायची वेळ झाली. आत्या, अरे माझी 60 झाली ना त्या वर्षीपासूनच मला वाटायला लागलं या दिवाळीला आहे.
पुढच्या दिवाळीला असेन का नाही कोण जाणे. आणि आता तर माझं वय झालं रे. दसऱ्यालाच वाटायला लागतं. दिवाळी तरी पाहतेय का नाही कोणाच ठाऊक. आता काय अभद्र बोलतेस तू ह्या वेळेला? हा, काही होणार नाही तुला. चांगली ठणठणीत आहेस तू, फिट आहेस बघ, माझ्यापेक्षा फिट आहेस. काही होत नाही ग. 100 वर्ष जगणार आहे माझी आत्या. वामन, मृत्यू हे जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे. कुणाला चुकलंय रे ते? आणि मी तरी त्याच्यापेक्षा वेगळी कशी असेन? फक्त एवढीच इच्छा आहे, या घरातल्या सगळ्यांचं सगळं नीट होऊ दे, म्हणजे मग मी सुखाने डोळे मिटायला मोकळे. कदाचित या घरात दुसऱ्या रूपाने परत येईन मी. वामन, कुणा एकाच्या मृत्यूमुळे दुसऱ्या कुणाचं काही अडत नाही बरं. मृत्यू हा त्या माणसासाठी जरी पूर्ण विराम असला तरी घरातल्या बाकीच्यांच्यासाठी तो फक्त एक स्वल्प विराम असतो. आयुष्य चालूच असतं. आत्या, अरे चला हे झालं, हे ठेव. शपथ, काय काय आणलंय ताई? मी तेल लावून बघू का जरा डोक्याला? आत्ता मग उद्या काय लावणार आहेस? अगं उद्या पण हेच लावीन, पण आता जरा बघतो ना. बापरे, त्रास. त्यापेक्षा ना हे सगळं आवरायला जरा मदत कर. गण्या, उद्या सकाळी लवकर उठायचंय हा. शाळेला सुट्टी आहे म्हणून लोळत नाही पडायचं, ते उघडू नको. अगं ताई, आज रात्री मला झोप पण नाही येणार, कारण उद्या सकाळी उठून मला नवीन कपडे घालायचे आहेत, फटाके पण फोडायचे आहेत. चला, झाले ना ग बाकीचं आवरून? हो झालंय. अरे नको रे हात लावूस गण्या. उद्या सकाळी जर का मला शोधावं लागलं ना तर उद्या पण फटके खाशील, मी आत्ताच सांगते. नाही जरा बघू दे. एक मिनिट इकडे. हे काय? अरे बापरे. चला, उद्याची सगळी तयारी झाली. लवकर उठून आंघोळी करायच्या आहेत ना? अमृता, अमृतासाठी जर ही दुःखाची दिवाळी असेल तर माझ्यासाठी तशीच असेल. मला वाटलंच होतं तुम्ही हे बोलणार म्हणून. काही चुकीचं बोललो का? अमृता दुःखात आहे कारण तिचं कुंकू तिच्या बरोबर नाही. आणि हाच नाही, येणारा कुठलाही सण तिच्यासाठी आनंदाचा कसा असेल? ती दुःखात आहे, पण तिच्या बरोबर आपणही चेहरे पाडून बसलो तर कसं चालेल? मग काय करू? हसत हसत तिच्या समोर जाऊ, तिला मिठी मारून शुभ दीपावली म्हणू? असंही नाही करायचं. तिच्या मनात अंधार आहे ना, आपण तिच्या आजूबाजूला एवढा प्रकाश करू की तिची इच्छा नसली तरी सुद्धा तिला तो प्रकाश आपल्या बरोबर वाटून घ्यावा लागेल. याचा तिने चुकीचा अर्थ घेतला तर? तुमच्या मनाला विचारून बघा, आपली अमृता खरंच अशी आहे? नाही, पण मग मला का उगीच भीती वाटते? कारण तुम्ही तिच्यावर जीवापाड प्रेम करता. तुम्ही तिला दुःखात नाही बघू शकत. बरोबर आहे. मला माझ्या मुलीला हसताना पाहायचंय.
त्यासाठी तुम्हाला सुद्धा हसावं लागेल. निदान तिच्यासाठी तरी. हसेन मी माझ्या मुलीसाठी. माझ्या मुलीसाठी हसेन मी, नक्की हसेन मी.